नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता रविराज प्रतिमा सुभेदारांच्या घरी आलेले असतात. सगळेजण आता लग्नाची बोलणी सुरू करतात. तेव्हा आता अश्विन म्हणतो की पण मम्मा, लग्न छोटं करायचं की मोठं दिमाखात करायचं, म्हणजे सगळ्यांना आमंत्रण पाठवायचीत का? प्रिया म्हणते की आई, तुला काय वाटतं, माझं लग्न दिमाखात व्हायला हवं की नको? तेवढ्यात आता प्रतिमा म्हणते की मला यातलं काहीच कळत नाही आहे. तुम्ही घरचे मोठे जे काही निर्णय घेतील ना, तो मला मान्य असेल. आणि मी जरा विमलला कामात मदत करते असे म्हणत प्रतिमा तेथून किचनमध्ये निघून जाते. इकडे आता सगळेजण लग्नाची बोलणी सुरू करतात. कसं करायचं, काय काय करायचं, कोणती तयार करायची, याची सगळी चर्चा आता सगळेजण तिथे बसून करत असतात. इकडे आता कुसुमला काळजी लागलेली असते. कुसुम म्हणते की अगं सायली, तू मगाशी प्रियाला जे खडसावलं ना, तेव्हा मला बरं वाटलं, पण आता मला खरंच भीती आणि काळजी वाटायला लागली. सायली म्हणते हे बघ कुसुमताई, तू काही काळजी करू नकोस, फक्त तू शांत राहून बघत राहा मी काय करते ते. आणि आता फक्त तूच सांगितलंय ना, रडायचं नाही तर लढायचं. आणि दे बरं तुझा फोन पटकन. कुसुम म्हणते फोन? तर सायली म्हणते हो अगं तू दे तर. आणि कुसुम आता सायलीकडे तिचा मोबाईल देते. पटकन आता सायलीने मोबाईल घेऊन चैतन्याला कॉल केलेला असतो. आणि सगळ्यांसमोर आता उभा असताना चैतन्याच्या मोबाईलची रिंग वाजू लागते. सगळेजण इकडे लग्नाची बोलणी करत असतात. आणि सायली म्हणजे कुसुमचा आलेला फोन बघून पटकन चैतन्य आता बाजूला येतो आणि म्हणतो की बोला कुसुमताई. तेवढ्यात आता सायली म्हणते की अहो चैतन्य भाऊजी, मी बोलते. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की सायली वहिनी, तुम्ही काही स्वतःला त्रास करून घेऊ नका. हे बघा, इकडे अर्जुनला मी सगळं काही बघतोय आणि हँडल करतोय. तेव्हा आता सायली म्हणते की हे बघा चैतन्य भाऊजी, तुम्ही काहीच काळजी करू नका. अहो मी एकदम ठीक आहे, ठणठणीत. सायली आता हसू लागते. तेव्हा आता चैतन्य देखील अवाक झालेला असतो. त्यानंतर आता सायली म्हणते की हे बघा चैतन्य भाऊजी, मी तुम्हाला एक काम देते. आमच्या घरात लग्नाची जी काही बोलणी सुरू असेल, जी काही तयारी चालू असेल ना, त्याची सगळी डिटेलिंग तुम्ही मला द्या. म्हणजे अगदी कोणता मुहूर्त कधी आहे, कोणत्या वेळेस काय करणार आहे, कोणी कोणते कपडे घातलेत, सगळं काही मला डिटेलिंग सांगा. चैतन्य म्हणतो की हे सगळं माहीत करून तुम्ही काय करणार आहात? सायली म्हणते की अहो मी तुम्हाला सांगेल की नंतर, ते फक्त यांनासुद्धा तुम्ही आता काही सांगू नका. वेळ आली की तुम्हाला सगळं समजेल आणि यांनाही मी अगदी व्यवस्थित सांगेन. डोक्याला हात लावत चैतन्य म्हणतो ठीक आहे वहिनी. चैतन्य म्हणतो की इकडे काय चाललंय ना ते मला माहीत नाही आहे, पण मी तुला इकडचे सगळे अपडेट देईल वहिनी. आणि चैतन्य फोन ठेवतो. आणि इकडे तेवढ्यात गुरुजी हे सुभेदारांच्या घरी आलेले असतात. गुरुजी येताच प्रताप मानाने गुरुजींना बसावयास सांगतो. तेव्हा आता कल्पना म्हणते की गुरुजी, तुम्हाला काय घेताल तुम्ही, दूध की चहा? तेव्हा आता गुरुजी म्हणतात दूध चालेल. आणि म्हणतात की काय काम काढलं? पूर्णाजी म्हणते की हे बघा गुरुजी, माझ्या नातवाचं लग्न ठरलंय, तेव्हा तुम्ही चांगला मुहूर्त काढा. पटकन गुरुजी त्यांचे पंचांग बाहेर काढतात. पंचांगण बघून आता गुरुजी म्हणतात की 2 उत्तम मुहूर्त आहेत बरं का. ते ऐकून पूर्णाई खुश होती आणि सांगा ना म्हणते गुरुजी. गुरुजी म्हणतात की पहिला मुहूर्त 3 दिवसानंतर आहे. ते ऐकता सगळ्यांना धक्का बसतो. कल्पना म्हणते की 3 दिवस म्हणजे तयारीच होणार नाही आहे, आणि 3 दिवसात हे सगळं कसं शक्य आहे? त्यानंतर आता प्रताप म्हणतो की मग गुरुजी दुसरा मुहूर्त? गुरुजी म्हणतात की 2 महिन्यानंतर. तेव्हा आता प्रियाला मोठा धक्का बसतो. प्रिया विचार करते की 2 महिन्यात जर पूर्णाई खपली तर अर्जुन तर माझ्याकडे ढुंकूनही बघणार नाही. आणि ही सायलीसुद्धा मला काय बोलून गेली. नाही 2 महिने खूप होत आहेत असा प्रिया विचार करते. तेवढ्यात रविराज म्हणतो की चालेल मग 2 महिन्यानंतरचा मुहूर्त. तेवढ्यात प्रिया म्हणते बाबा, चांगल्या कामाला उशीर कशाला करायचा? आणि मी म्हणते की धरूयात ना मग आपण 3 दिवसाचा मुहूर्त. तेव्हा सगळेजण आता प्रियाकडे बघू लागतात. तेवढ्यात पूर्णाजी म्हणते की अगं प्रिया, 3 दिवसात काहीही तयारी होणार नाही. तेवढ्यात आता 2 महिन्यानंतरचा ठरवूयात ना आपण मुहूर्त असे बोलताच प्रिया म्हणते की मग चांगल्या कामाला कशाला मुहूर्त करायचा, आणि तसंही आपण छोटं करूया ना लग्न. मला या सगळ्या तयारीला मला बिलकुल आवडत नाही शोक करायला. सगळेजण आता पुन्हा काळजीत आणि विचारात पडलेले असतात. प्रिया म्हणते की म्हणजे संगीत, मेहंदी, हळद आपण घरीच करूयात. आणि मग
लग्न आणि पाहिजे तर मग संगीत धूमधडाक्यात करूयात. पूर्णाजी म्हणते की आपण जर सगळे कामाला लागलो ना 3 दिवसात होईल पूर्ण तयारी. आणि आता लगेच सगळेजण खुश झालेले असतात. घेऊयात मग 3 दिवसानंतरचा मुहूर्त, लग्नाचा मुहूर्त असे पूर्णाई बोलतात. इकडे आता बारीक चेहरा करून अर्जुन म्हणतो की पूर्णाई खुश असेल ना तू? तर पूर्णाजी हसतच म्हणते हो मी खूप खुश आहे. तेवढ्यात चैतन्य बाजूला जाऊन सायलीला फोन करतो. आता सायलीने फोन उचलतात. चैतन्य म्हणतो की सायली वहिनी घरी गुरुजी आलेत आणि लग्नाचा मुहूर्तही काढला. 3 दिवसानंतर लग्न आहे. ते ऐकून सायली म्हणते की एवढ्या लवकर आणि तयारी? तर आता चैतन्य म्हणतो की हळद आणि मेहंदी घरीच करणार आहेत आणि संगीत आणि लग्नासाठी हॉल बघत आहोत. आणि सायलीने फोन ठेवताच आता सायली विचार करते की तिकडे तर लग्नाची विधी होत असतील पण नवरी ही असेल इकडची आणि इथली. इकडे आता सायली ही दुसऱ्या दिवशी सुभेदारांच्या घरासमोर येते. सगळा लग्नानिमित्त आता सुभेदारी वाडा सजला जात असतो. प्रेमाने त्या घराकडे बघत आता सायलीला आपल्याला अर्जुनने कसे लग्न करून त्या घरी आणले होते, तांदळाचे माप ओलांडून आपण कसा घरात गृहप्रवेश केला होता, हे सगळं आता सायलीला आठवू लागतं. त्या घराकडे बघत पूर्णाजी विचार करते की आई आणि पूर्णाजीला माझ्याविषयी राग आहे ना, पण काहीच काळजी नाही, मी हळूहळू घालवेल राग. तेवढ्यात आता कल्पना ही बाहेर तयारी करत असते आणि सायली ही कल्पनाला बघते. तेवढ्यात आता सायली म्हणते की आईचं माझ्यावर केवढं प्रेम आहे आणि मला माहिती आहे आईचा राग फार काळ दिवस राहणार नाही. सायली विचार करते की यांना सगळं काही समजल्यानंतर या स्वतःच मला पूर्णाजीकडे म्हणजे यांच्याकडे घेऊन जातील. तेवढ्यात आता कल्पना फोन लावू लागते आणि कल्पनाचे लक्ष सायलीकडे जाते. आणि तेवढ्यात आता सायलीला बघताच रागाने कल्पना इकडे तिकडे बघत सायलीकडे येऊ लागते. आणि कल्पना आता सायलीसमोर येत म्हणते की तुला सांगितलंय ना माझा राग तसाच आहे आणि तू इथे कशाला आलीस? माझ्या घरात आता आनंदाचं एवढ्या दिवसांनी वातावरण झालंय, तेव्हा तू त्यामध्ये काय विष कालवायला आलीस का? कल्पना म्हणते हे बघ सायली, माझ्या मुलाच्या सुखाच्या आड येऊ नकोस. तेव्हा आता सायली म्हणते की तुम्हाला खरंच असं वाटतंय की तुमच्या मुलाचं सुख या लग्नात आहे म्हणून? तेव्हा आता कल्पना म्हणते हो, कारण मी त्याला जन्म दिला आहे. कल्पना म्हणते की माझ्या मुलाला जर जाळ्यात अडकवलं नसतं ना तर त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा विचारच केला नसता. तेवढ्या सायली म्हणते की आई मी तुम्हाला तेच सांगायला आले. कल्पना म्हणते की तू माझ्या मुलाच्या सुखाच्या आड येऊ नको, हवं तर मी तुझ्या पाया पडते, जा इथून तू. तेवढ्यात आता कल्पना पाया पडू लागते तर सायली मागं सरकते आणि म्हणते नाही नाही. तर ओरडतच कल्पना म्हणते मग जा ना, कशाला उभी आहेस इथे आणि पुन्हा या घराकडे फिरकूनही बघू नकोस. आणि आता पुन्हा आता सायली ही कल्पनाला म्हणते की आई आता मी जाते, पण एक दिवस नक्की येईन, त्या दिवशी मी मानाने पुन्हा या घरी परत येईल. तेव्हा कल्पनाला मोठा धक्का बसतो आणि सायली निघून जाते. तेवढ्यात पाठीमागून प्रतिमा तिथे येते. कल्पनाच्या खांद्यावर हात ठेवत प्रतिमा म्हणते का गं कुणी आलं होतं की ते? कल्पना म्हणते नाही. तर आता प्रतिमा म्हणते मग कुणाशी बोलत होती? कल्पना म्हणते तो मेहंदी काढणारा बाबा आहे ना तो आला होता. प्रतिमा म्हणते की मला ना सायली इथे आल्यासारखं वाटलं. तेव्हा हसतच कल्पना म्हणते की अगं ती इथे कशाला येईल, चल बरं आतमध्ये खूप कामं पडलेत आपण बघूयात. आणि कल्पना विचार करते सायली आली होती हे घरातील कुणालाच कळता कामा नाही, नाहीतर घरातील आनंदाचं वातावरण बिघडून जाईल. तेवढ्यात प्रतिमाकडे बघत कल्पना म्हणते चल ना गा प्रतिमा, आणि प्रतिमाला घेऊन जाते. इकडे आता अर्जुन हा बेडरूममध्ये असतो. प्रिया आता एक कुर्ता घेऊन अर्जुनला देऊ लागते आणि म्हणते की अर्जुन या कुर्त्यामध्ये ना तू खूप हँडसम दिसशील आणि मेहंदीमध्ये ना सगळेजण माझ्या नवऱ्याकडेच बघत राहतील. तेवढ्यात कुर्ता बाजूला ठेवत प्रिया जवळ येते आणि म्हणते अर्जुन आपण आपला हॅशटॅग तयार करूयात का? अर्जुन व्हर्से वेड्स तन्वी किंवा तन्वी वेड्स अर्जुन. त्यानंतर आता प्रिया म्हणते की बरं हळदीला काय घालणार आहेस तू आणि संगीतला कोणता ड्रेस घालणार आहे? कसं आहे ना अर्जुन, सगळे विधी खूप महत्त्वाचे आहेत बरं का, असे म्हणत प्रिया आता अर्जुनच्या अजूनच जवळ येत असते. आणि पटकन आता प्रिया ही अर्जुनच्या खांद्यावर डोकं ठेवू लागताच अर्जुन उठून बाजूला येतो. ना आता प्रिया ही अर्जुनकडे येत अर्जुनचा हात धरते आणि म्हणते की म्हणतात बायकोच्या हातावरची मेहंदी जर जास्त रंगली ना बायकोच्या नवऱ्यावर खूप प्रेम असतं. प्रिया म्हणते मला तर वाटते माझ्या हातावरची मेहंदी ना खूप काळसर होणार आहे. प्रिया म्हणते की अर्जुन तुझ्या हातावर सुद्धा आपण छोटीशी मेहंदी काढूयात बरं का. पटकन अर्जुन हात बाजूला घेतो. तेव्हा आता तन्वी म्हणते की अरे छोटीशीच काढूयात. आणि तेवढ्यात आता बोट करत राग येऊन अर्जुन म्हणतो की माझ्यापासून लांब राहायचं तन्वी, कळलं का? तन्वी म्हणते असं काय करतो, अरे आपण आता नवरा बायको होणार आहोत. तेवढ्यात अर्जुन म्हणतो ते फक्त जगासाठी, पण माझ्यासाठी माझी बायको फक्त मिसेस सायली अर्जुन सुभेदार आहेत. ते ऐकून प्रियाला धक्का बसतो आणि आता रागाने तन्वीसुद्धा राग येऊन तिथून निघून जाते.
त्यानंतर आता चैतन्य हा अर्जुनकडे येताच अर्जुन आता त्याच्या कपाटातील सायलीची ओढणी बाहेर काढून ती चैतन्यसमोर धरतो. अर्जुन म्हणतो की चैतन्य, माझं एक काम करशील का? ही ओढणी मिसेस सायलींना नेऊन दे आणि त्यांना माझा शेवटचा निरोप दे की तुम्हाला दिलेलं प्रॉमिस हारलोय मिसेस सायली. आयुष्यभर आपण दोघं एकत्र राहणार आहोत हे मी प्रॉमिस दिलं होतं, पण माझ्याकडून ते आता पूर्ण होणार नाही. चैतन्य म्हणतो की काय करतोयस अर्जुन, असे बोलू नकोस. चैतन्य म्हणतो की अर्जुन असं काहीच होणार नाहीये. तर अर्जुन म्हणतो आता असंच होणार आहे चैतन्य. आणि चैतन्य म्हणतो की अर्जुन, हे जरी अवघड असलं ना, अशक्य नाहीये. आत्ताच्या आत्ता चल, आपण दोघं सायली वहिनीकडे जाऊ आणि तिथे तू सायली वहिनीला भेट आणि सगळं काही सांग. आणि तुम्ही जर एकमेकांशी बोलले तर नक्कीच यातून आपण काहीतरी मार्ग काढू, असे आता चैतन्य अर्जुनला सांगताच दरवाजातून तन्वी ती ऐकते आणि तन्वीला मोठा धक्का बसतो. प्रिया म्हणते की अरे यार, हा चैतन्य काय अर्जुनला आता कडेवर सायलीकडे घेऊन जाणार आहेत का? आणि आता अर्जुन कसं तरी लग्नाला तयार झाला आणि चैतन्यने हे जर आता अर्जुनला काही भरवण्याचा प्रयत्न केला तर अर्जुन पुन्हा सायलीकडे जाऊ शकतो असा विचार प्रिया करते. आणि रागाने प्रिया आतमध्ये जाऊ लागते. पुन्हा प्रिया थबकते आणि विचार करते की नाही, अर्जुन तर चैतन्याला कधीच बाहेर काढू शकत नाही, पण असं काहीतरी करायला हवं की पूर्णाजीने स्वतः चैतन्याला लग्नाच्या बाहेर काढायला हवं, असा प्रियाने विचार केलेला असतो. आणि इकडे अर्जुन ती ओढणी चैतन्यकडे देत म्हणतो की प्लीज चैतन्य, माझं ऐक, आता माझ्याकडे काहीच पर्याय उरलेला नाहीये. तेव्हा आता लगेचच खाली बघत चैतन्य ती अर्जुनच्या हातातील ओढणी आपल्या हातात घेतो आणि खाली मान घालून ती ओढणी घेऊन आता चैतन्य तेथून निघून गेलेला असतो. तर अर्जुनला खूप अवघड वाटलेलं असतं आणि तिथेच कॉटच्या खाली बसत अर्जुन आता सायलीच्या आठवणीत हरवून जात रडू लागतो. आणि पटकन आता सायलीचे बोलणे अर्जुनला आठवते. सायलीने सांगितलेलं असतं की माझं तुमच्यावर खरंच खूप मनापासून प्रेम आहे. आणि ते सगळं आठवून आता अर्जुन मोठमोठ्याने रडू लागतो. आणि त्यानंतर आता चैतन्य ती ओढणी घेऊन सायलीकडे येतो. तेव्हा हसतच सायली ती ओढणी पुन्हा चैतन्याला देते आणि म्हणते की हे बघा, ही ओढणी तुम्ही पुन्हा त्यांच्याकडे घेऊन द्या आणि त्यांना सांगा की या ओढणीला मॅच होईल असा कुर्ता तुम्ही शिवायची तयारी सुरू करा. आणि ही ओढणीवालीसुद्धा तुमचीच आहे आणि ही ओढणीसुद्धा तुमचीच आहे आणि लग्नाची तयारी करा. ती ऐकून चैतन्याला खूप हायसे वाटलेले असते आणि आनंदाने चैतन्य ती ओढणी घेऊन अर्जुनकडे जातो. इकडे आता सायलीने आता भन्नाट तयारी केलेली असते आणि कला आणि अद्वैतला सायलीने सुद्धा आता तिच्याकडे बोलावलेले असते. आणि आता प्रियाच्या मेहंदीत आता कलाने खूप मस्त प्लान केलेला असतो आणि आता प्रियासाठीची मेहंदी म्हणून आता अद्वैतने शेण भरून आता ती मेहंदीमध्ये मिक्स केलेलं असतं आणि शेणाची मेहंदी आता कला ही प्रियाला देणार असते. तेव्हा आता प्रियाची लग्नात कशी फजिती करतात आणि कला आणि अद्वैत पुन्हा अर्जुन सायलीला कसे एकत्र आणतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.